हॅलो हॅलो, सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा की. फक्त आता पुरुष मंडळींनी आवाज द्या. जे लहान लहान मुलं आहेत त्यांनी पहिले आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आता फक्त पुरुष मंडळींनी आवाज द्या. छत्रपती संभाजी महाराज की, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की. आता फक्त लाडकी बहिणींनी आवाज द्या. तुमचं मस्त आहे, चला आवाज द्या आता. मा जिजामाता की, मा रमा माता की. काही काही महिला जय म्हणते ना, काही काही नुसतं तोंड हलवते. आता एक दीड बायलीचा भात दिला ना, भोक भोक दाबते. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे माझे माय बहिणी यांना मी धन्यवाद देते. तसेच आयोजक कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देते. कार्यकर्त्यांनी चांगली व्यवस्था केली आहे. आजच्या कार्यक्रमात कोणी उभे राहू नये, कारण की उभे राहिलेल्यांनी यासाठी सांगते, या देशातला जर खरा जर सत्यानाश केला असेल तर उभे राहण्यावाल्यांनी 10 वेळा पडते तरी उभे राहते. वावर गेलं तरी चालते, पण यांचं पावर नाही गेला पाहिजे. मी तुमच्या समोर कीर्तन कमी आणि प्रबोधन जास्ती करणार आहे. आजच्या कार्यक्रमात पेटीवादक हे महान आहे, तसेच तबलावादक हे सुद्धा महान आहे, तसेच पाठीमागे बसलेले कोरसवाले ही महान आहे. माझे कीर्तन ऐकण्याकरिता आलेल्या मंडळी, तुम्ही सुद्धा महान आहात, परंतु मी तुमच्या समोर कीर्तन करणारी लहान. मी लहान असल्यामुळे माझ्या हातातून काही चुकवतील ते मला माफ करा. जो चुकतो तो माणूस, जो चुकतो तो माणूस जो कधीच चुकत नाही आणि जीवनात कधीच चुकला नाही, तो मध्येच संग. असे आपले वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज हे कधीच जीवनात चुकले नाही. त्यांचे कार्य जन्माला साथ पोहोचण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत असते. तसेच प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मुके जनावर असतात, कुत्रे मांजरे असतात. कारण की त्यांना माहित आहे, मनुष्य हा कष्ट करणारा प्राणी आहे. मनुष्य कष्ट करेल आणि आपल्याला जगवेल. मनुष्याने टाकलेल्या शिळ्या अन्नावर ते कुत्रे मांजरी जगतात. मनुष्याचा एक क्षण महत्वाचा आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
संत तुकाराम महाराज आपल्याला शिक्षणाची व्याख्या सांगतात. संत तुकाराम महाराज सांगतात, शिक्षणाविना पाहिजे समाधान, व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करतात. अरे सागरामधून घागर काढणं सोपं आहे, परंतु घागरीत अख्खं समुद्र बसवायचं काम संतांनी केलं. संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात लिहिले, जे दैववादी असतात ते नामर्थ असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. आपल्याला इतिहास कळू दिला नाही. गणपतीचा गण भडजीचा व आजकालचे तरुण मुलं मोबाईलच्या मागे जास्त लागले, क्रिकेटच्या मागे जास्त लागले आणि आजकालच्या महिला मंडळी सिरियलीच्या मागे जास्त लागले. सिरियलीला जर लागतेची सास भी कभी बहू थी. आता एक नवीन सिरियल निघून राहिली, ससुरा भी कभी जवाई. सत्यानाश केलाय सिरियलीनं. परंतु वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देशाला प्रेम करायचे. तुकडोजी महाराजांनी आपल्याला देशभक्ती सांगितली आणि आजकालचे महाराज भक्ती सांगतात. दूरसागर वत्यन रात्री जबरदस्ती. जसं लोकांना आवडते तसं कीर्तन करते. जे समजा मी जे जे रामकृष्ण हरी असं जर कीर्तन केलं तर 10 मिनिटात बालायची माई घरी. लोकांना आवडतच नाही ना जी. आजकालचे लोक महाराजांच्या मागे जास्त लागले. आजचा चरण एक महाराज येते, समोसे पे हरी चटणी खानो कृपा पाव. त्या महाराजांकडे एक माणूस गेला म्हणे, महाराज माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले म्हणे, पण माझी पत्नी माझ्यासोबत चांगली वागतच नाही म्हणे. महाराज म्हणे तू घरी जा म्हणे ना आपल्या पत्नीची तारीफ कर म्हणे. तो घरी गेला, हातपाय धुतले, त्याच्या पत्नीने त्याला जेवणाचे ताट वाढले. जेवता जेवता म्हणे, शारदा तुम्ही किती सुंदर भाजी केली ग म्हणे. जसं म्हणत नाही सुंदर भाजी केली म्हणून, तशीच त्याची बायको हातात बिल्ल घेऊन धावते. म्हणते बैताडा आपल्या लग्नाला 20 वर्ष झाले म्हणे, कधी तुने माझ्या भाताची तारीफ केली नाही म्हणे, कधी पोळीची तारीफ केली नाही म्हणे, आणि आज बाजूच्या घरून भाज्यांनी ते तारीफ करून राहिलं म्हणे. असं असं मानलं त्याच्या बायकोन त्याच्या काही लोक मला महाराज समजते जी. मला महाराज म्हणते, मी महाराजासारखी दिसतो का? महाराज म्हटलं का 1-1.5 क्विंटलचा, ज्याचं वजन 1-1.5 क्विंटल असून तो महाराज. मी एक साधी सुधी पोरगी, एखाद्याला जर जोराने जर हवा जर आली तर मी केव्हा उडून जाईन काही सांगता येते का? महाराज होणं सोपं नाहीये. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, अनेक महाराज होऊन गेले, परंतु त्यांनी आपल्याला वाईट मार्ग नाही सांगितला, त्यांनी आपल्याला चांगला मार्ग सांगितला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भजन लिहितात आणि त्या भजनात आपल्याला सांगतात, मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मला पाव, देवा शान भेटत नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो. मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो. अरे एकदा मी
काकू म्हणाल्या माझी अपूर्ण इच्छा ही आहे म्हणे, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले म्हणे, पण मला मुलं बाळ नाही म्हणे. म्हणून मी भगवंताला म्हटलं म्हणे भगवान मला मुलं बाळ होऊ दे. मला सांगा काकू त्या शंकरजीच्या नंदीच्या कानात बोलून जर मुलं बाळ झाले असती तर नवरे काय बोंबलेले केले असते कधी? अरे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्यांना सांगतात ओ दागिराचा देव त्याला वदनाचा देव, सोन्याचा मीचा देव त्याला सोनाचा देव, अरे लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. देव बाजारचा भाजी मला नाही, नाही हो देव बाजारचा भाजी मला नाही, नाही हो देव बाजारचा भाजी मला नाही हो. हे बलिहारी भाव म्हणे देवा मला भाव, हे बलिहारी भाव म्हणे देवा मला भाव, देवाच्या भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजी मला नाही हो, नाही हो देव बाजारचा भाजी मला नाही हो. अरे तुकडोजी महाराज नरकी बरकेमध्ये लिहितात लाखो गुरु हैं जगत में एक भी नहीं काम का, सब स्वार्थ ऐसे डंका बजाए नाम का. विश्वास का गुरु एक है बाकी नहीं कुछ काम के, ऐसे गुरु पर जान दे जो खा सके पहचानन. अण्णाभाऊ साठेने गुरु मानलं महात्मा फुले व बुद्ध कबीरांना. महात्मा फुलेंनी गुरु मानलं शिवाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांनी गुरु मानलं तुकाराम महाराजांना. ज्यावेळेस तुकाराम महाराज कीर्तन करायचे त्यावेळेस शिवाजी महाराज कीर्तनात जाऊन बसायचे. शिवाजी महाराजांचे खरे गुरु तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणायचे झाडावर प्रेम करा, परंतु आजकालचे पोट्टे झाडावर कमी प्रेम करते, झाडाच्या खाली जास्ती प्रेम. एका एका झाडाखाली 2-2 जोडपे बसले होते आणि एकामेकाकडे टकमक पात्र तेरे मस्त मस्त दोन हैं, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोन हैं, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोन हैं, मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासूनही संस्कार मातेचे बालकावे. अरे शिवाजीच्या आईने जिजामाताने संस्कार चांगले टाकले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजामातेच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ असताना बाजूच्या बाईने विचारले जिजामाता तुझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ असताना तुला कसं वाटते? तर जिजामाते म्हणाली मला हातात तलवारी घेऊन घोड्यावर बसून फिरून येऊशी वाटते. आमच्या घरापाशी एक काकू राहते, त्या काकूच्याही पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. मी त्या काकूच्या घरी गेले, म्हटलं काकू तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ असताना तुम्हाला कसं वाटते? तर ते काकू म्हणाली काय सांगू बाई, मला तर चुलीतली लाकड खाऊशा. अरे शिवाजी कोण होता? हवाई गाडी नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. असा आमचा मर्द मराठा शिवाजी, असा आमचा मर्द मराठा शिवाजी लाखात नाही तर जगात एक. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रू देखता झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी. जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना मिळून सौराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचे अधिपती, राजाचे अधिपती, छत्रपती नामचे छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचे अधिपती, राजाचे अधिपती, छत्रपती नामचे छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. अरे कल्याणाच्या घाटामध्ये जेव्हा आबाजी सुमदेवाने कल्याण लुटलं
त्यावेळेस कल्याणाची सुभेदाराची सून अत्यंत सुंदर होती. तिला मेळ्यामध्ये बसवून तिला रायगडे आणलं. त्यांना वाटलं की शिवाजी महाराज खुश होईल. समोर शिवाजी महाराज होते, डाव्या बाजूला जिजामाता होती, उजव्या बाजूला दादाजी कोंडदेव, बाजी प्रभू देशपांडे अशी मंडळी बसलेली होती. त्या मेळ्यामधून सुंदर लावण्य स्त्री बाहेर निघाली आणि तिने राजाकडे बघितले. डोक्यावर जिरे टोपी, डोक्यावर जिरे टोपी, एका कानात कुंडल, हातात तलवार होती आणि दुसऱ्या हातात कटियार होती. तिचे सौंदर्य बघताच राजाच्या मुखातून शब्द निघाले, जगदंब जगदंब जगदंब. राजे म्हणाले, अशीच आमची आई असती, सुंदर स्वरूपवती, तर आम्ही किती सुंदर असतो वदले छत्रपती. काळा तरी तडपत होता जिजार भात होता, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुना. काळा तरी तडपत होता जिजार भात होता, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, शिवाजी सारखा पोरगाला जन्माला तोंडाने काळा कपडा बांधून मुलीच्या मागे फिरणारी ओलाद जन्माला घालू नका. ऐसा पुत्र देई संतान. जन्माला घालत असेल तर तुकडोजी महाराज जन्माला घाला, गाडगे बाबा जन्माला घाला. एकदा गाडगे बाबा कीर्तन करत असताना त्यांच्या गावावरून एक कोतवाल निरोप घेऊन आला. म्हणे, गाडगे बाबा तुम्हाला गावाला चालायला गेलं म्हणे, तुमचा मुलगा मरण पावलाय म्हणे. गाडगे बाबा म्हणे, माझ्या समोर बसलाय म्हणे, कोट्याना कोटी कायलो म्हणे एकट्या गोविंदासाठी. मन म्हणे कोतवाला तू गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, अरे देवकी नंदन गोपाला, सांभाळते तुझी लेकरे तुझ्या सामानाने. गोपाला 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 गोपाला, कुणी न राहावे मुले अनाडी, शिक्षण घेऊन भावे ज्ञानी. यासाठी जितू देवानी निदातीचा गोटी देवा, तुरी न गमला पडलेला. गोपाला गोपाला गोपाला, अरे देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला, अरे देवकी नंदन गोपाला, सांभाळते तुझी लेकरे तुझ्या समाजाची. बापाला गोपाला 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 गोपाला. गाडगे बाबा म्हणायचे, खरे जर पुण्य कमवायचं असेल तर गोरगरिबांना अन्न द्या, त्यांना घालण्यासाठी कपडे द्या, अंगात देव आणू नका, जादू तोंडावर विश्वास ठेवू नका आणि पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये जाऊ नका. एकदा ते नाशिकला कुंभमेळ्यामध्ये गेले होते. त्यांना एक तिथे ब्राह्मण दिसला. त्या ब्राह्मणाने अंगातले कपडे काढले, नदी डुबकी मारली, एका हातात लोटा घेतला आणि चमच्याने पाणी वर फेकत राहिला. गाडगे बाबाचं लक्ष त्या ब्राह्मणाकडे गेले. गाडगे बाबा म्हणे, तुम्ही हे का करता आहात? गाडगे बाबा म्हणे, त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणे, आमच्या घरचे पुराणे लोक मरण पावले म्हणे, त्यांना मी स्वर्गात पाणी पाठवतो म्हणे. गाडगे बाबांनी विचार केला. गाडगे बाबा पश्चिमेकडे उभे राहिले आणि दोन्ही हाताने पाणी फेकत राहिले. त्या ब्राह्मणाचं लक्ष गाडगे बाबाकडे गेले. ब्राह्मण म्हणे, तुम्ही हे का करता आहात? गाडगे बाबा म्हणे, पश्चिमेकडे माझा विदर्भ आहे, त्या विदर्भामध्ये अमरावती जिल्हा आहे, त्या अमरावती जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये माझी 2 एकर जमीन आहे, तिला मी पाणी पाठवतो म्हणे. ब्राह्मण विचारात पडला. ब्राह्मण म्हणे, पश्चिमेकडे तुमचा विदर्भ आहे, त्या विदर्भामध्ये अमरावती जिल्हा आहे, त्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये तुमची 2 एकर जमीन आहे. तुमची 2 एकर जमीन आहे, खरंच एवढ्या दूर पाणी जाऊ शकेल का म्हणे. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणे, बैताडा, तुझं जर पाणी स्वर्गात जाऊ शकतो तर माझं पाणी माझ्या विदर्भामध्ये का नाही जाऊ शकत?
एकदा माझी आजी नाशिकला कुंभमेळ्यामध्ये गेली होती. माझ्या आजीने तिथून बाटलीभर दूध आणलं ते माझ्या हातावर दिलं. ते मी चाटून पाहिलं तर ते खारड होतं. चाटून पाहिलं ते खारड होतं. मला सांगायचे लाखो लोक लाखो साधू आंघोळ धुते. त्यांनी जर समजा संडास नाही तर लगवी लागली तर आपली तीर्थ ते गंगेस. हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगा हमारी कहे रात दिन रोते रोते हो गंगा हमारी कहे रात दिन रोते रोते हो राम तेरी गंगा मैली हो गए पापियों के पाप धोते धोते हो राम तेरी गंगा मैली हो गए पापियों के पाप धोते धोते हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगा हमारी कहे रात दिन रोते रोते हो गंगा हमारी कहे रात दिन रोते रोते हो राम तेरी गंगा मैली हो गए पापियों के पाप धोते धोते हो राम तेरी गंगा मैली हो गए पापियों के पाप धोते धोते हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे भुवाबाजी अंधश्रद्धापासून आपल्याला दूर राहण्याची आवश्यकता आहे. काही काय लोक मांजर भितात. मांजर जर आडवी गेली तर रस्ता बदलून टाकते. अरे त्या मांजरीत जाऊ तर जाऊ कुठं? जिकडे तिकडे रस्तेच राहते. मला सांगायचे 10 मांजरी आडवा जाऊ द्या तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु गावातला एक जर माणूस आडवा गेला तर पुन्हा सप्ताह बंद होतो. मांजरीपेक्षाही बेकार माणूस आहे. माणसाला चांगल्या होण्याची गरज आहे. काही काही लोक देवळात देव शोधतात. तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गंजले त्याशी मने झोपले तोशी सादोड कावानी देव तिथेशी जाणार. खरा देव पाहायचा असेल तर रंजल्या गंजल्यामध्ये पहा. जरूरी नहीं कि हर समय जुबा पर भगवान का नाम आए. जरूरी नहीं कि हर समय जुबा पर भगवान का नाम आए. वो लम्बा भी वक्ति का होता है जब इंसान इंसान के काम आए. एकदा अरे देव मानायच्या नंतर बाबासाहेबांना म्हणा, महात्मा फुलेंना म्हणा, सावित्रीबाई फुलेंना म्हणा. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना मूळ बाळ नव्हते. यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. यशवंताची पहिली पत्नी मरण पावली. यशवंताने चंद्रभागा नावाच्या मुलीशी दुसरं लग्न केलं. त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. यशवंत सैन्यात डॉक्टरकी करत असताना त्याचा मृत्यू झाला व चंद्रभागा एकटी पडली. तिच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. ते दुसऱ्याच्या घरी भांडी कपडे घासायची तरीही त्यांची गरिबी दूर झाली नाही. तिने फुलेवाडा अवघ्या 100 रुपयात विकावा लागला तरीही त्यांची गरिबी दूर झाली नाही. मग चंद्रभागाबाई रामेश्वरम मंदिरापुढे तिला भीक मागावी लागली. एकदा तिची तब्येत खूप खराब झाली. कोणते रिश्तेदार सुद्धा आले नाही बघण्याकरिता. मग चंद्रभागाबाईचा मृतदेह पुणे महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीत न्यावा लागला. विचार करा, ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरिता पहिली शाळा काढली त्यांच्यावर अशी परिस्थिती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेले, विद्येविना इतके शुभ्र अन्न ते का विद्येने केले. या 4 वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे व रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे सर्वात जगन प्रथम शिवाजी जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षिका बनली. सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका मुसलमान समाजाच्या फातिमा शेख होत्या. ज्यावेळेस सावित्रीबाई शिकण्याकरिता जात होते
त्यावेळेस लोक त्यांना शेण गोडे चिखल फेकून मारायचे. अशाही परिस्थितीमध्ये सावित्रीबाई कसल्या नाही, आपलं कार्य चालू ठेवलं. सावित्रीबाई फुलेमुळे आज मी ते कीर्तन करून राहिले. नाहीतर पहिल्याच्या काळात जर महिला कीर्तन ऐकण्याकरिता जात होते त्यावेळेस त्यांचे नवरे त्यांच्या कानात गरम तेल टाकायचे, कारण की त्यांना कधीच येऊ येऊ नये. परंतु सावित्रीबाईंनी महिला करता दरवाजे खुले ठेवले. आजकालची महिला साधन नली नाही. म म्हणजे महत्वाची, ही म्हणजे हिम्मतवान आणि ल म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जाणारी लाज नाही. तिला म्हणतात महिला. देशाची राष्ट्रपती होती महिला, राज्याची मुख्यमंत्री होती महिला, बसमध्ये कंडक्टर आहे महिला, महिला घंटी वाजवते आणि हेमाकडे गाडी चालवते. खरी विद्येची देवता आपल्याकडे असती का? खरी विद्येची देवता आपल्याकडे असती का? आजकाल कॉन्व्हेंटचा जमाना आहे. जिकडे तिकडे इंग्रजी शाळा चालू आहे. शहरातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहे. मोठी कठीण परिस्थिती आहे. एकदा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशांत नावाचा मुलगा होता. तो 2 दिवस शाळेत गेला नाही. किती दिवस शाळेत गेला नाही? 2 दिवस. गुरुजींनी त्याला विचारले, म्हणे प्रशांत, तू गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस शाळेत का बरं नाही आला? त्यावेळेस तो प्रशांत नावाचा मुलगा म्हणे, पहा म्हणे गुरुजी, गुरुवारी मी ना हातात दप्तर घेतलं म्हणे, तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्याने जात होतो. तर मला तुमची पॅन्ट वाळू दिसली म्हणे, मला वाटलं म्हणे आज तुम्ही नाही येणार म्हणून नाही आलो. गुरुजी म्हणे बरं ठीक आहे. शुक्रवारी का नव्हता आला म्हणे? त्यावेळेस तो प्रशांत नावाचा मुलगा म्हणे पहा म्हणे गुरुजी, शुक्रवारी का नव्हता आला म्हणे? बरं, प्रशांत नावाचा मुलगा शुक्रवारी का नव्हता आला म्हणे? त्यावेळेस म्हणे गुरुजी, मी हातात दप्तर घेतलं म्हणे, हातात दप्तर घेतलं म्हणे, तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्याने जात होतो. मला वाटलं म्हणे की आज तुम्ही नाही येणार म्हणून मी नाही आलो म्हणे. गुरुजी म्हणे बरं ठीक आहे म्हणे, तू शनिवारी आला होता ना? बरं सांग बरं म्हणे, 2 दिवस सुट्ट्या मारल्या तर तुला काय काय अभ्यास केला म्हणे? मी तुला प्रश्न विचारतो म्हणे, तू सांग म्हणे. त्यावेळेस त्या गुरुजींनी प्रश्न विचारला, सांग रे बापू म्हणे, महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला? त्या प्रशांत नावाच्या मुलाने उत्तर दिले म्हणे, गुरुजी बाजीवरच झाला म्हणे. गुरुजीला राग आला. गुरुजी म्हणे, प्रशांत, तू 3 वर्षापासून 8वीतच आहे म्हणे, तुझं 8वीवर इतकं प्रेम आहे का रे म्हणे? अरे ज्ञानेश्वर महाराजांपासून काही शिक म्हणे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तुझ्याकडे होते म्हणे त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती आणि तू अजून इथंच आहे का रे म्हणे? त्यावेळेस त्या प्रशांत नावाच्या मुलाने उत्तर दिले म्हणे, गुरुजी ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तुमच्याकडे होते म्हणे त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती आणि तुम्ही अजून इथंच आहे का रे म्हणे? जिल्हा परिषद शाळेमध्ये पोट्टी पिकोबॉल घेत नाही, कारण की वर्ग 4, खोली 1, मास्तर 2, शिकवण 2. मी कीर्तन करण्याकरिता महाराष्ट्रभर फिरत असते. हे विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगातले लहान लहान मुलं खूप हुशार आहेत. सांग रे बापू, 5 अधिक 5 किती? 5 अधिक 5 किती? बुक घे. गडबड करते. तुझं नाव काय? ऋत्विक. तुझ्या पप्पाचं नाव काय? राजू. तुझ्या मम्मीचं नाव काय? प्रीती. मुलगा हुशार आहे जी. टाळ्या वाजवा यासाठी सगळ्यांना.
नाहीतर एकदा आम्ही कीर्तन करण्याकरिता जातो. ह्या कोरसवाल्या काकाजी लागली तहान. मधात एक गाव पडलं. आम्ही गाडी थांबवली. काकाजी गाडीवरून उतरले का घरी गेले. त्या घरी कोणीच नव्हतं, नुसता एक मुलगा होता. काकाजी म्हणे बापू म्हणे मला एक गिलास पाणी दे रे बापू म्हणे. तो पोरगा म्हणे काकाजी मी तुम्हाला पाणी नाही देऊ शकत म्हणे, आमच्या इकडे खूप दुष्काळ झाला म्हणे. पण काकाजी म्हणे मी तुम्हाला लस्सी देऊ शकतो म्हणे. देऊ का म्हणे. काकाजी म्हणे दे ना बाबा म्हणे. त्या पोराने एक गिलास लस्सी आणली. काकाजीनं घोटो घोटो पिले जी. अजून दुसरा गिलास आणला. अजून काकाजीनं घोटो घोटो पिला. तो पोरगा म्हणे तिसरा गिलास आहे म्हणे. देऊ का म्हणे. काकाजी म्हणे दे ना बाबा म्हणे. अजून तिसरा गिलास आणला. अजून काकाजीनं घोटो घोटो पिला. काकाजी विचार करत होते. काकाजी म्हणे तुमच्या घरवाल्याला कोणाला लस्सी आवडत नाही का म्हणे. त्यावेळेस तो पोरगा म्हणे काकाजी म्हणे खरं खरं सांगू का म्हणे आमच्या घरवाल्याला एवढी लस्सी आवडते म्हणे, एवढी लस्सी आवडते म्हणे. पण आज कोणी नस लस्सी पिली नाही म्हणे, कारण की काल त्याच्यामध्ये उंदीर पडून होता. तुझं नाव का म्हटलं. ऋत्विक. याचं नाव तरी चांगलं आहे जी. नाहीतर याचाच एवढा पोरगा आमच्या घरापाशी राहते. त्याचं नाव चिकू. त्याचं नाव चिकू. बरं त्याचं नाव चिकू तर त्याच्या माईले काही मोसंबी म्हणाव का. त्याचं नाव चिकू तर त्याच्या बापाले काही संतर म्हणाव का. त्याला जर एखादी आजा असेल त्या आजाला एक टरबुजा म्हणाव. नावी गजब ठेवती ती चिकू. बरं मी तुला एक प्रश्न विचारते. भगतसिंगाच्या आईचं नाव काय. नाही माहित. तारक मेहता का उलटा चष्मा हे सिरियल पाहिली आहे का. हो. ह्याच्यामधला जेठालाल माहित आहे. हो. जेठालालची बायको दया माहित आहे. हो. बरं जेठालालची बायको दया, पण त्याचं लक्ष कोणाकडे राहते. लक्ष कोणाकडे राहते. बबिता. मुलगा हुशार आहे जी. गावाची पांग फेडतील उत्तम उत्तम मुलांना. बालमनाला जसे संस्कार टाकले जातात तसेच ते घडलेले जातात. बाल मुलांना बुद्ध वंदनेत पाठवा, प्रार्थनेत पाठवा, तेव्हाच मुलं घडतील. अरे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी प्रार्थना लिहिली आणि प्रार्थनेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. दुसरी महिला म्हणे तुझा तरी नवरा बरा आहे म्हणे. माझा नवरा एवढा बैताळ आहे म्हणे, तो बाजारात गेला म्हणे ना बाजारातून वापस आला म्हणे. म्हणे बाई तू मला का सांगितलं. तिसरी महिला म्हणे तुमच्या दोघींचे नवरे बरे आहे म्हणे. माझा नवरा एवढा बैताळ बोललाय म्हणे, मी बाजारात गेली होती म्हणे, बाजारातून येता येता तुम्हाला अर्ध्या रस्त्यात भेटला होता म्हणे, तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता म्हणे. म्हणे बाई तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं.
तशीच महिलांची संघटना 14 जानेवारीला होती. चांगल्या साड्या घालते, चांगल्या मेकअप करते, 2-4 जणी एकामेकीला वाण वाटते, बरं वाण वाटते तर वाटते, त्या वाणात नुसते कचरा राहते. सळलेले बोरं, 2 सावसाची कंडी, घरचाच पोरगा उसाले चावचाव करते आणि त्याच्यात टाकते. पुन्हा चमचे वाटते, त्या चमच्याने जर चिवडा खातो म्हटलं तर चमचा पोटात आणि दांडी हातात. त्या दिवशी नावी घेते ना जी, घेऊ काय इथून ना, घेऊनच टाकते. पहिली महिला नाव घेते, बदामाच्या हलव्यात खोबरं टाकतो किसून, बदामाच्या हलव्यात खोबरं टाकतो किसून, माया घरचा नामदेव पिढ्या पिते संडासात बसून. दुसरी महिला नाव घेते, माया घरचं बिवळं मला मारायला उठलो, माया घरचं बिवळं मला मारायला उठलं, का सांगू बाई ते तर धोतर सूट. अजून तिसरी महिला नाव घेते, चांदीची ताटली सोन्याची बुटली, चांदीची ताटली सोन्याची बुटली, माया शामरावचं नाव घेता बरोबरच या साऊंड मला दादाची लुंगी सुटली. बरं आजीबाई नाव घेते, म्हाताऱ्या आजीबाईला काय नाव घ्यायला लागते, आजीबाई नाव घेते, काच्याच्या भरणीत गुलाबाच्या बिया, काच्याच्या भरणीत गुलाबाच्या बिया. आणि या म्हातारपणी माया बुटग्यानं मला पिक्चर दाखवला मैंने प्यार किया. अरे गाडगे बाबाची पत्नी नाव घ्यायची, हिरवा हिरवा पोपट त्याला पेरू देतो चिरून, हिरवा हिरवा पोपट त्याला पेरू देतो चिरून. ढेबुजीचे नाव घेते, मी कपाळी कुंकुली ते करून, मी कपाळी कुंकुली ते करून. अरे बाबासाहेबांची पत्नी रमाई नाव घ्यायची, माझ्या भीमाच्या नावाचे, माझ्या भीमाच्या नावाचे व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीने राहू नको, दारूचा रस आणि गांजा नशा कधीही सेवू नको, बिडी पान तंबाखू चायच्या व्यसनाधीन होईना, आरोग्य मंदिर रक्षणा कर सामुदायिक गहू पेरावे लागतात परंतु गवत कधीच पेरावे लागत नाही. मी तुम्हाला दारूवाल्याचा अनुभव सांगू का? लहानपणी आईने चालू केली दुधाची बाटली, शाळेत जाऊ लागलो त्यावेळेस चालू केली पाण्याची बाटली, 10व्या वर्गात होतो त्यावेळेस चालू केली थम्सअपची बाटली, कॉलेजला गेलो त्यावेळेस चालू केली बिअरची बाटली. ती बरी वाटली पण तिच्या ना काही ताण नाही भागला. मग चालू केली इंग्लिश बाटली, ती बरी वाटली पण तिच्या ना खिशातली तिजोरी साठली. मग चालू केली देशी बाटली, ती बरी नाही वाटली. मग चालू केली गावठी बाटली, ती बरी वाटली पण तिच्याने पोटातली आतळीस फाटली. दवाखान्यात नेलं, दवाखान्यात लावली सोल्यांची बाटली, प्राणज्योत तिथेच मवळले बॉडी घरी आणली, त्याच्यावर टाकली गुलाबजाम नेत्यांची बाटली. चितेवर नेलं, चितेवर टाकली रॉकेलची बाटली, म्हणून माझी हाऊस तिथे पिटली. विठ्ठल 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 विठ्ठल. दारूवाल्याची संघटना असते, 1-2 मित्र भिडून दारूच्या दुकानात जातात आणि एकाच गिलासाने दारू पिते, त्यांना बेवडा असे म्हणतात. सर्व संकृताची जोडी, कपाट टाका थोडी थोडी, तुवा विठ्ठल भरवानी किती पेची ते ठरव. दारूवाले दारू पिते, थुकत थुकत बाहेर येते, हेकडाच बोलते आणि हेकडाच चालते, त्यांना बेवडा असे म्हणतात. जहर पीने वाला अकेला मरता है, जहर पीने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरी परिवार को मारता. त्याची पत्नी वाट पाहत राहते, त्याच्या मुलं वाट पाहत राहते, माझे बाबा येईल पण तो फुल झाल्याशिवाय काही येतच नाही. काल रात्रीचे
झाली होती गप्पा माझ्या नवऱ्याने आबेल्याची पाहता होती माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता अरे बाजूच्या भट्टीवर गेला रे अपुराचा बंबर पेला रे त्या भट्टीवर गेला रे अपुराचा बंबर पेला रे त्या कमरेवर मारावी कसला त्या कमरेवर मारावी कसला माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती अरुण निघाला गेला रे हा एवढा लंबा झाला रे अरुण निघाला गेला रे हा एवढा लंबा झाला माझा संसारी नव्हती कुणाची बात माझा संसारी नव्हती कुणाची बात माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती माझ्या नवऱ्याची आबेल्याची पाहता होती दारूवाले कधी काय करतील हे सांगता येत नाही. एकदा मी दर्शनाकरता गुरुदेव मुजरा जात होतो. मी आणि माझे वडील एका सीटवर बसले. आमच्या मंडळातले एक काकाजी हे दुसऱ्या सीटवर बसले. नागपूर अमरावतीवरून बस सुटली. तेथे बाजारगाव पडले, तिथे थांबली. त्या बस स्टॉप वरून एक बेवडा बस मध्ये चढला आणि काकाजीच्या जेवढून बसला. काही काही लोकांनी झोपायची सवय असते. हे काकाजी झटले तर झोपले, तोंड फाडून झोपले. त्या बेवड्याने बिडी पेटवली, ते स्वतः प्यायची ती काकाजी तोंडात घातली. काकाजीना झोपेमध्ये एक दोन दम मारूनच टाकले. दुसऱ्या वेळेस त्या बेवड्याने बिडी उलटी पकडली. बिडीचा पेटवलेला भाग होता तो काकाजी तोंडात घातला. काकाजीने अशी झोंबली, काकाजीची अर्धी मिशी गायब पडली. म्हणून म्हणजे बेवड्यापासून सावधान राहा. तसेच एकदा 3 बेवडे बसले होते. पहिला बेवडा म्हणे मी जर या गावाच्या सरपंच झाले तर पूर्ण गावाने बदलून टाकीन म्हणे. दुसरा बेवडा फक्त गाव, मी जर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले तर पूर्ण महाराष्ट्राला बदलून टाकीन म्हणे. तिसरा बेवडा म्हणे फक्त महाराष्ट्र, मी जर या देशाचा प्रधानमंत्री झाले तर पूर्ण देश बदलून टाकीन. जसा म्हणत देश बदलून टाकत तशीच त्याची बायको हातात बेल्ल घेऊन धावत म्हणते बैठाडा सकाळपासून देश बदलाच्या गोष्टी करून राहिल्या म्हणते. आणि मगापासून लुंगी समजून माय पेटीकोट घालून राहिल्या म्हणते. पहिले तो तर काढा म्हणते, मग देश बदलू शकतो. सर्व मुलांनी माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे दारू सोडायची औषध आहे. परंतु ज्या दिवशी काकाजी फुल दारू पिऊन आले तेव्हा हा प्रयोग करायचा. कोणाला 2 मुलं असतात, कोणाला 2 मुली असतात. ज्या कमऱ्यात टीव्ही आहे त्या कमऱ्यात काकाजीला बसवायचं. एका पुराल्या समोरच्या दरवाज्यात ठेवायचं आणि दुसऱ्या पुराल्या पाठीमागच्या दरवाज्यात ठेवायचं. हातात बेल्ल घ्यायचं, टीव्हीवर गाणे लावायचे आणि टीव्हीचा व्हॉल्यूम फुल वाढून द्यायचा ना. देवबत्ती 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 देवबत्ती. काकाजी जर फुल दारू पिऊन आला तेव्हाच हा प्रयोग करायचा. काकाजी जर कमी दारू पिऊन आले आणि तुम्ही ना हा प्रयोग केला तर काकाजी रिव्हर्स गिअर टाकल्याशिवाय राहणार नाही. देवबत्ती 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 देवबत्ती. अरे दारूवाल्याने स्त्रियाच्या संसाराचा सत्यानाश केल्याची. ज्या बाईच्या नवऱ्याचा पगार जर 25,000 असेल आणि त्या बाईचा नवरा जर दारू पेत असेल तर त्या बाईसारखी जगात दुखी बाई कोणतीच नाही. ज्या बाईचा नवऱ्याचा पगार जर 20,000 असेल आणि त्या बाईचा नवरा जर दारू पेत नसेल तर त्या बाईसारखी जगात सुखी बाई कोणतीच नाही. आणि ज्या बाईच्या नवऱ्याची दारू जर मधातून सुटली असेल त्या बाईला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला सोन्याच्या दिनी पावलाय माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याने सोनं दिलं माझ्या नवऱ्याने सोनं दिलं
अशी भविष्यावर श्वास ठेवतात. अरे जे माणूस त्याला स्वतःचा भविष्य नाही माहिती दुसऱ्याचा कसं सांगणार बरं द्या बरं तुमचा हात. तुमच्या जीवनात 2 बायका आहेत. पहिली बायको तुमचं घर चालवणारी आणि दुसरी बायको तुम्हाला बरबाद करणारी. सोमवारी मटण खाऊ नका आणि शनिवारी भेटन तर सोडू नका. सत्यानाश केल्याची या भविष्य पाहणार वाले. जब तक इस दुनिया में चिवतानंदन रहेंगे, जब तक इस दुनिया में चिवतानंदन रहेंगे, तब तक इसके जैसे अक्लमंद पेट भरते. अरे बहिणाबाई काही वर्ग शिकली नाही आणि त्या अडाणी बहिणाबाई आपल्याला म्हणतात, नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझा दैव मला कळे, माझा हात नको पाहू, धनरेशांच्या चरणी तर हात रे फाटला, दैव तुझ्या घरचा जरा धनाचा आटला, मने नशिबांचे नऊ ग्रह तर हाताच्या रे कोट्या, बापा नको मारू थापा अशा उद्या खऱ्या खोट्या, अशा उद्या खऱ्या खोट्या, अशा उद्या खऱ्या खोट्या. माझी जवान मुलांना हात जोडून विनंती आहे, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही कोणताही व्यवसाय करा, कोणताही काम धंद्याला जा, परंतु आपल्या आई वडिलांच्या भरोशावर खाऊन जगा नको. कारण काही मुलं खर्रा खाऊन दुखण्यात गेले, काही मुलं बिडे सिगरेट फुकण्यात गेले, काही मुलं दारू पिऊन झुकण्यात गेले, जे शिकले ते पुण्यात गेले आणि जे गावात आहे ते तंबाखू चुनेत. अरे आमच्या शहरातली मुलं आपल्या आई वडिलांच्या भरोशावर गाडी घेतात आणि त्या गाडीवर दुसऱ्याच्या पोरीला घुमवतात आणि याचे आई वडील हप्त्याचे महिन्याचे कर्ज भरत राहतात. मुलांना माझे हात जोडून विनंती आहे, मुलांना मला सांगना है कि तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नाले में क्या रखा है. तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नाले में क्या रखा है. प्यार करना है तो माँ बाप से करो, इन बेवफाओं में क्या रखा है. बढ़ जा तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का. बढ़ जा तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का. आणि आजकालची मुलं वाया गेले, काय अवस्था आहे. कालचा तरुण स्वराज्यासाठी रक्त सणवत होता आणि आताचा तरुण एक तत्वी प्रेमातून रक्त सणवायला लागला. आपल्याला जर एका मुलाला जर चांगले संस्कार द्यायचे असेल तर त्याला संतांचे व महापुरुषांचे विचार त्यांच्या अंगी आणायची गरज आहे. अरे ज्यावेळेस ऐश्वर्या राय हेरोईनचं लग्न झालं त्यावेळेस माझ्या भारताच्या कितीतरी पोरांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेतल्या होत्या. जोपर्यंत मुलांना कळणार नाही की रक्त कशासाठी सणवायचं तोपर्यंत माझा भारत देश कधीच महासत्ताक होऊ शकणार नाही. ओ यही वक्त है कुछ करने का, नेकी से आगे बढ़ने का, नेकी से आगे बढ़ने का. नाम पिता का सार्थक करेगा. बढ़ जा तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का. बढ़ जा तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का, तेरा होश जवानी का. अरे जगायचे आहे तर भगत सिंगासारखे जगा. ज्यावेळेस भगत सिंगाला फासावर चढण्यात येत होते त्यावेळेस वीर भगत सिंग काय करत होते. दंडबैठका मारायला सुरुवात केली, व्यायाम करायला सुरुवात केली. दंडबैठका मारायला सुरुवात केली, व्यायाम करायला सुरुवात केली. त्यावेळेस तिथून एक सैनिक आला. म्हणे भगत सिंगा तुम्ही हे काय करत आहे म्हणे. तुम्ही हे काय करताय म्हणे. त्यावेळेस भगत सिंग म्हणे मी यासाठी दंडबैठका मारतो म्हणे. तुम्ही का बरं दंडबैठका मारताय म्हणे. तुम्ही का बरं व्यायाम करताय म्हणे. तुम्हाला उद्या युद्धाला नाही जायचंय म्हणे. तुम्हाला उद्या फासावर सोडण्यात येते म्हणे.
त्यावेळेस वीर भगत सिंग म्हणे, हो बाबा मला माहित आहे मला उद्या फासावर सोडण्यात येते, परंतु यासाठी दंडबैठका मारतो म्हणे, यासाठी व्यायाम करतो म्हणे की मेल्यावर पण मी टवटवीत दिसावा आणि धरती मातेने माझा स्वीकार करावा, यासाठी दंडबैठका मारतो म्हणे, यासाठी व्यायाम करतो. नाहीतर आजकालचे मोठे देशासाठी कमी मरतात आणि मुलीच्या मागे जास्त फिरतात. कोई होटो के लिए मरे तो कोई नोटो के लिए मरे, कोई होटो के लिए मरे तो कोई नोटो के लिए मरे. अरे भगत सिंग म्हणत असन, राजगुरु सुखदेव हम किस बेवकूफ के लिए गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्ही कीर्तन ऐकण्याकरिता जा म्हणे. कीर्तन लई गोड असते म्हणे. ते काकाजी कीर्तन ऐकण्याकरिता गेले. बरं गेले तर गेले, तिथं होतं एक वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाला टेकून बसले. बरं बसले तर बसले, लागली झोप आणि झोपले तर झोपले, तोंड फोडून झोपले. त्या चालू कीर्तनामध्ये आले एक कुत्रा. त्या कुत्र्यानं त्या वडाच्या झाडावर 2-3 चक्रा मारल्या. एक टांग वरती गेली, सीधी धार काकाच्या तोंडात सोडली. काकाजीने ते चाटून पुसून टाकले. काकाजी कीर्तन संपल्यानंतर उठले, आपल्या घरी गेले, रात्रभर झोपले. सकाळी उठल्याबरोबर त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं, हो म्हणे कालचं कीर्तन गोड होतं ना म्हणे. ते काकाजी म्हणे, तू काही सांगते का म्हणे, कालचं कीर्तन गोड नव्हतं म्हणे, कालचं कीर्तन खरड होतं म्हणे, खरं. बरे एका गावामध्ये माझा कीर्तनाचा कार्यक्रम होता. चालू कीर्तनामध्ये एक बाबाजी हातात टेंपा घेतला आणि इकडून तिकडून इकडं फिरून राहिले होते. मी त्या बाबाजीला म्हटलं बाबाजी तुम्ही चालू कीर्तनामध्ये हातात टेंपा घेऊन इकडून तिकडं का बरं फिरून राहिले. तर ते बाबाजी म्हणे, तुम्ही कीर्तन चालू ठेवा म्हणे. ते काका थोड्या वेळाने ते बाबाजी बसले. मी पुन्हा कीर्तन चालू केलं. पुन्हा बाबाजी उभे झाले. पुन्हा ते काकाजी उभे झाले, हातात टेंपा घेतला आणि इकडून इकडं फिरून राहिले. म्हणलं काकाजी तुम्ही चालू कीर्तनामध्ये हातात टेंपा घेऊन इकडून तिकडं का बरं फिरून राहिले. ते काकाजी म्हणे, खरं सांगू का म्हणे, मी हातात टेंपा घेऊन इकडून तिकडं यासाठी फिरून राहिलो म्हणे, जेनं तुले इथं आणलं तेले मी पाहून राहिलो. बरं आज मी मुलीची जात तुमच्या समोर कीर्तन करून राहिली. आजकालचे मायबाप मुलींना पोटातच मारतात, परंतु माझ्या मायबापांनी मला पोटात नाही मारलं. मला जन्म दिला, मला कीर्तनकार बनविल. मला जर पोटात मारलं असतं तर आपल्या महाराष्ट्रात एक कीर्तनकार कमी झाले असते. मी कंस मामाला धन्यवाद देते, त्यांनी देवकीची मुलं मारले, त्यांना जन्म घेऊ दिला त्यानंतर मारले. आजकालचे कंस काही कमी राहते का, पहिले सोनोग्राफी करते. मुलगी जे असते त्याला पोटातच मारते आणि मुलगा जे असते त्याला जन्म देते. तू सांग आई, तू सांगा बाबा, आम्ही मुलींनी तुमचा कोणता गुन्हा केला. गुन्हा तर आई बाबा करतात, मग मुलगी जन्माला येते. आजकालच्या मुली साधन राहिली नाही, सर्व क्षेत्रात समोर आहे. कली में कली गुलाब की कली, कली में कली गुलाब की कली,
दोन मुलापेक्षा एक मुलगी भली. मुलापेक्षा मुलगी भली दोन्ही कुणाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी भली दोन्ही कुणाचा उद्धार करी. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी भली कुणाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी भली दोन्ही कुणाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी भली दोन्ही कुणाचा उद्धार करी. आजकाल बैताळ पुरं बैदा होणं बंद झाली. नाहीतर एक 10-12 वर्षाचा पोरगा होता, तो सडकीवर संडास करायला बसला होता. संडास करता करता फुटाने खात होता. माझे वडील त्याच्या जवळ गेले, बरं तू पागल झाला का? पहिले संडास कर म्हणे, मग फुटाने खाजो म्हणे. तर तो पोरगा म्हणे, काकाजी मी नाही, तुम्हीच पागल झाले म्हणे. मला सांगा काकाजी म्हणे, जोपर्यंत दाना चक्कीत जाणार नाही तोपर्यंत पीठ कसं पडलं. म्हणून मी फुटाने खाऊन गेलो. अरे राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान राबवले ते तुकडोजी महाराज व गाडगे बाबा यांच्या नावावर राबवले. गाडगे बाबाच्या अंगाचे कपडे असायचे ना, ते कितीतरी चिंध्या एकत्रित करायचे आणि सुई दोरा घेऊन स्वतः शिवायचे. एका टेलरला जर लाखो रुपये जरी दिले तर गाडगे बाबा सारखे कपडे शिवू शकत नव्हते. एवढे महान कर्मयोगी गाडगे बाबा. माझ्या डेबुजी सारखा संत नाही कुणी जगी, ज्याला ऐकली हे बोल त्याला रुतली रे सुगी. अंगी चिंध्याचं लियाले हाती ढबरा मातीचा, दिस फिरला कितीही चाले कीर्तन रातीचा. अरे दिवसा गावातला कचरा साफ करायचे आणि रात्री लोकांच्या डोक्यातला कचरा साफ करायचे. हे लाखो रुपयाची राशी ज्याच्या मुलीनं केली, पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजर जळली. किड जन्मेगा किती कोण मोजते त्यायले, हिरा साठवावा पुन्हा यावर आडी मायले. अरे लाखो लोक गाडगे बाबांच्या भेटीसाठी यायचे आणि त्यांना करोडो लाखो रुपये बक्षीस द्यायचे, परंतु दान द्यायचे. परंतु गाडगे बाबांनी त्याचे धर्मशाळा बांधले, दवाखाने बांधले. हे लाखो रुपयाची राशी त्याच्या मुलीनं केली, पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजर जळली. किडे जन्मे का किती कोण मोजते त्याले, हिरा साठवावा पुन्हा या मराठी मायले. आम्हा गाडगे बाबांचा मोठेपणा सांगू काय, होता मराठी लोकांचा होता तोच बाप माय, होता तोच बाप माय, होता तोच बाप माय. अरे गाडगे बाबा म्हणायचे, कोंबडे बकरे कापू नका आणि कोंबडे बकरे खाऊ नका. कोंबडे बकरे खाता न तीर्थाला जाता असे म्हणणारे कर्मयोगी गाडगे बाबा होते. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगते ते ऐकत नाही, संत सांगते ऐकत नाही, कितवीचे ऐकतो. कितनी मान रवी बरी कोहरी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशीला जातो. आजकाल शॉर्टकटचा जमाना आहे. आजकाल बोलले शॉर्टकट, चालले शॉर्टकट. आजकालच्या महिला कपडे सुद्धा शॉर्टकट घालतात. बरं, एखाद्या महिलांनी जर पूर्ण कपडे घातले तिला अडाणी समजतात, आणि एखाद्या महिलांनी जर आखूड कपडे घातले तिला स्टँडर्ड समजतात. अडाणी कुणाला म्हणायचे, शिकलेले कुणाला म्हणायचे हे समजत नाही. एखाद्या महिलाच्या ब्लाउज पायात राहत नाही, असं वाटते तिचं ब्लाउज शिवता शिवता टेलर तर मिळाला नाही. अरे आमच्या शहरातली मुली टोण्याला कपडा बांधून जाते, ते जर आपल्या बापासमोरून जर गेली तर त्या बापाला माहित नव्हते आपली मुलगी आहे का नाही. मी बापाला आज विनंती करते, तुमची जर परिस्थिती 5,000चा कपडा घ्यायची नसेल तर नका घेऊ, परंतु 500 रुपयांचा कपडा घ्या. असा घ्या की आपल्या
मुलीचे अंग पूर्ण झाकले पाहिजे. मुलींना पण माझी एकच विनंती आहे, तुम्ही कपडे घाला परंतु असे घाला की आपल्या बापाची इज्जत राहिली पाहिजे. येणारी पुढची पिढी आपल्या आईच्या पदराचा आनंद घेऊ शकणार नाही. येणारी पुढची पिढी आपल्या आईच्या पदराचा आनंद घेऊ शकणार नाही. कारण की जीन्स पॅन्ट घालणारी आहे, कारण की जीन्स पॅन्ट घालणारी आहे आपल्या बाळाला पदरच देऊ शकणार नाही. अरे भारतीय नारी कशी असावी? जी करते आल्या गेल्यांचा आदर, जी करते सासू सासऱ्यांची कदर, जी ठेवते डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर. अरे आमच्या शहरातली मुली कॉलेजला जायला निघतात परंतु बगीच्यात जातात. बगीच्यात त्यांची लहान मोठे वाट पाहत राहते. माझी लाडाची चिको, माझी लाडाची चिकू जरा दे मला मुकू करशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर तुझं कॉलेज सुटल्यावर तुझं कॉलेज सुटल्यावर तुझ्यासाठी निर्मिली जाणे होती. सुंदर होती त्या गवड्याची राधा, तिच्यावर नजर त्या श्रीकृष्णाची होती. सतीपती होती त्या रामाची सीता, तिच्यावर नजर त्या रावणाची होती. मग हरिश्चंद्रालाही लाज वाटावी अशी ती देखणी होती ती द्रौपदी, तिच्यावर नजर त्या 5 जणांची होती. या जगाच्या सुंदरतेला लाज वाटणारी अशी देखणी माझ्या भीमाची लेखणी, तिच्यावर नजर मात्र साऱ्या जगाची. अरे प्रेम करायचे नंतर बाबासाहेबांच्या पेनीवर करा. खूप मोठा साहेब व्हाल, इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल. अरे स्वामी विवेकानंद सांगतात एज्युकेशन इज द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी इन मॅन. माणसातील उपजता हा गुण ओळखून त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, एकदा डॉक्टर बाबासाहेब लहान असताना त्यांना शिकण्याकरिता जात होते. त्यावेळेस तिथे एक बलबंडी होती. त्या बलबंडीवाल्याने वाल्याकडे बाबासाहेबांनी हात दाखवला आणि बाबासाहेब पण बसले. थोड्या दूर गेल्यानंतर त्या बलबंडीवाल्याने डॉक्टर बाबासाहेबांना विचारले, मला तुझी जात कोणती? तर डॉक्टर बाबासाहेब म्हणे, माझी जात महार. महार जात म्हटल्याबरोबर त्या बलबंडीवाल्याने डॉक्टर बाबासाहेबांना खाली उतरून दिले. एवढा मोठा अपमान सहन करावा लागला. कोणी बनवल्या जाती, देवानी नाही बनवल्या, मनुवादाने बनवल्या. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या भारताचा संविधान लिहिलं. अरे सचिन तेंदुलकर क्रिकेट का भगवान बना, पेट्रोल पंप पर काम करने वाला अंबानी इस देश का करोड़पति बना, चाय बेचने वाला नरेंद्र मोदी इस देश का प्रधानमंत्री बना. लेकिन क्लासरूम के बाहर पढ़ाई करने वाला डॉक्टर भीमराव अंबेडकर इस देश का शिल्पकार बना. काहून ह्या गावात टाळ्या वाजवायची पद्धत नाही का? थंडी तर जास्त पडलीच नाही, सगळे हात गुंडारून बसले. अरे गरिबीची परिस्थिती असताना एकदा डॉक्टर बाबासाहेब शिकण्याकरिता विदेशात गेले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईला 1 रुपया दिला. अगं रमा, 1 रुपया तुझ्या जवळ ठेव म्हणे. आपल्या मुलाची तब्येत खराब झाली तर दवाखान्यात कमील म्हणे. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब विदेशातून डिग्री घेऊन वापस आले त्यावेळेस त्या रमाईने 1 रुपयाचे गुडफुटाने घेतले आणि गावभर वाटले. गरिबी दरिद्र संसारात होती, गरिबी दरिद्र संसारात होती, तरी त्या भीमा
आजकाल भजन कीर्तन म्हटलं का लोकांना आवडत नाही. भजनात कीर्तनात लोक येत नाही, पण आले ते येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहेत. अरे कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाची व्याख्या काय? कीर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत. वाईट विचाराचं गवत काढणे म्हणजे कीर्तन. भजन म्हणजे काय? आमच्या मोहल्ल्यामध्ये जगदंबा नावाचं भजन मंडळ आहे. 10-12 जणी आहे, एकाच रंगाच्या साड्या घालते आणि त्याच्यामधली एक बाई ढोलक वाजवते. असं वाटते जसं दारात नंदी बैलच नाचून राहिला. बाकीच्या टाळो टाळो वाजवते. असं वाटते जशा कोठ्यातल्या म्हशी सुटल्या खऱ्या. त्याच्यामधली एक बाई भजन म्हणते. कोणत्या संदान लिहिलं तर माहित नाही, पण भजनही सुंदर म्हणते. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावतो तुला फोन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावतो तुला फोन. तुझी रे आठवण लई लई येते, म्हणून मी तुला मिस कॉल देते. आठवण लई लई येते, म्हणून मी तुला मिस कॉल देते. देवाचा आहे तुम्ही देव, कर रे विठोबा माझा नंबर सेव. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावतो तुला फोन. कोणत्या संतान लिहिलं तर माहित नाही. भजन म्हणायला माझी मनाई नाही. संतांचे भजन म्हणा, महापुरुषांचे भजन म्हणा. एक बेवड्याची पत्नी सुंदर भजन म्हणा. मले नवऱ्यानं मारलं, शेजारीनं आत्याबाई. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला. शेजाऱ्याचा कापूस जळला, लोक्यानं गद्यासारखा मारला व शेजारीनं आत्याबाई. मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं आत्याबाई. अरे संतांचे भजन म्हणा, महापुरुषांचे भजन म्हणा. भजनाची जरा परंपरा जरा मिळे सदा पवित्रीचा झरा. लोक शिक्षण या परी दुसरा उपाय नाही साधली. अरे भजनाची परिस्थिती मोठी खराब असते. एखाद्याच्या घरी जर भजन असलं तर घरवाला सुद्धा बदनात येऊन बसत नाही. तो घरवाला म्हणते, हे आरतीचं ताट घ्या, हे अगरबत्ती घ्या, हे कापूर घ्या. भजन संपल्यानंतर कापूर लावा ना आपल्या साथन आपली शेकून. भजनवाली बी काही कमी राहते का? दारू पिऊन भजन म्हणते. मी इथल्या लोकांना नाही म्हणत आहे, मी दुसऱ्या गावातली गोष्ट करून राहिली. एखाद्या जर वाईट वाटले असेल तर वाटू द्या, ज्याला वाईट वाटेल त्याला झोमून. दारू पिऊनही भजन जोरदार होते. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजनी भजनी. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजनी. अरे मन की तरंग मारे लो, मन की तरंग मारे लो, बस हो गया भजनी. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजनी भजनी. आदत बुरी
करू? सगळ्यांनी सांगा, चालू देऊ का बंद करू? किती वाजेपर्यंत? मारता काजी मला? चालू देऊ का कीर्तन का बंद करू? चला आपण सर्व मिळून भजन करूया. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा आणि म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम. हात वर करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हऱ्या बाबा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे बाबा विठ्ठला. विठ्ठल. अजूनही काही काही लोक हात नाही वर करून राहिले, टाळ्या नाही वाजून राहिले. थंडी तर एवढी आहेच नाही. मी तुम्हाला टाळ्या वाजवा यासाठी म्हणते, कारण की हा त्याचे 5 पॉइंट आणि हा त्याचे 5 पॉइंट एकामेकावर आधारतात, तर आपला रक्तप्रवाह सुरळीत चालतो. म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणते. आणि जे लोक हात वर करणार नाही त्यांना रातून कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना हात वर करा ना म्हणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हऱ्या बाबा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला काळजे बाबा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पहिले इकडली लोक हातच नव्हते वर तर करत. जसं कोरोनाचं नाव घेतलं तसं हात वर करायला लागले. त्यांना माहित आहे आम्हाला जर कोरोना झाला तर 10-15 दिवस वनवास भोगावा लागतो. आपल्या शरीराचा निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम करायची गरज आहे. पण कोणता व्यायाम कधी करायचा हे समजलं पाहिजे. नाहीतर आजकालची माणसं व्यायाम करते रामदेव बाबा, रामदेव बाबा. खेळातल्या महिलांना व्यायाम करायची गरज नाही. शहरातल्या 30-40 वर्षाच्या महिला व्यायाम करते. मी दररोज ट्युशनला सकाळी जात असते. मला तिथे रस्त्यावर एक काकू दिसले. त्या काकू व्यायाम करत होत्या. कोणत्या व्यायाम? नकाल नको घासणीवाला व्यायाम. म्हणलं काकू नकाल नको घासणीवाला व्यायामानं काय होते? तर ते काकू म्हणे, नकाल नको घासणीवाला व्यायामानं जे पांढरे केस आहे म्हणे ते काळे होते म्हणे. आणि जिथं केस नाही तिथंही केस येते. म्हटलं चालू दे बा तुमचा व्यायाम. एखाद्या महिन्यानंतर मी त्या रस्त्याने जात होते. काकू पुन्हा दिसल्या. काकू त्याच्यावर गेली. काकून सगळा व्यायाम केला पण नकाल नको घासणीवाला व्यायामच नव्हती करत. म्हटलं काढून नकाल नको घासणीवाला व्यायामानं तुम्हाला फायदा नाही झाला का? तर ते काकू म्हणे, नकाल नको घासणीवाला व्यायामानं मला एवढा फायदा झाला म्हणे, एवढा फायदा झाला म्हणे, एवढा फायदा झाला म्हणे. जे पांढरे केस होते म्हणे ते तर काळे झाले म्हणे. जिथं केस नव्हते तिथेही केस आले म्हणे. पण नकाल नको घासणीवाला व्यायाम यासाठी सोडला म्हणे, कारण हळूहळू मला मिशी आले लागली होती. अरे आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना व्यायाम करायची गरज नाही, कारण की त्यांच्या शेतातच व्यायाम होते. काळ्या मातीत मातीत अरे शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. तो शिवाजीचा काळ होता. आजकाल असं म्हणतात, जिथं मस्तक टिकवा अशा नमस्काराच्या जागा कमी होत चालली. पण ज्याचं नाव ऐकतातच ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अरे अशा राजमाता मासाहेबची जाव होती. 33 कोटी देवांची मंदिर असती, पण देवाची पूजा फार कमी माणसं करतात. माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण माणसं माझ्या राजाची पूजा करतात. तुम्हाला खरंच वाटते की आपल्या घरोघरी शिवाजी सारखा पुत्र जन्माला आला पाहिजे, तर पहिले आपल्या घरोघरी जिजामाता सारखी पोरगी जन्माला आली पाहिजे.
तेव्हा कुठे शिवाजी महाराज घडणार? अरे अंधार पुन्हा दटला आहे, प्रकाशाचा दिवा पाहिजे. अंधार पुन्हा दटला आहे, प्रकाशाचा दिवा पाहिजे. माझ्या महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा एकदा जिजाईचा शिवा पाहिजे, जिजाईचा शिवा. अरे कसे होते पूर्वीचे मावळे? पूर्वीचे मावळे सकाळी उठे, रणांगणावर जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण पिछने हटे. आणि आताचे मावळे सकाळी उठे, पोरीच्या मांग जाऊन सुटे. आजकालचे मावळे सकाळी उठे, देशी भट्टीवर जाऊन सुटे, त्याच्या हातातून गिलास तुटे पण याची देशी नाही सुटे. आमच्या नागपूरचे मावळे सकाळी उठे, पोरीच्या मांग जाऊन सुटे, पोरीच्या हातातून थोबाड फुटे पण याला पोरगी नाही पटे. अरे तरुणांनो, मराठ्याला देशासाठी मरा, फालतूच्या 65 गोष्टीसाठी मरा. आजकालची तरुण पिढी लय वारी आहे. एकदा नागपूरच्या बस स्टँडवर 4-5 पोरी उभ्या होत्या. तिथून एक पोरगा जात होत्या. त्या 4-5 पोरी मधली एक पोरगी त्याच्याकडे पाहून हसली. तिला वाटलं जमलं बापला बजेट. तो फुलाच्या दुकानात गेला. तिथून एक गुलाबाचं फुल आणलं, ते तिला दिलं. मला सांगायची, कोणत्या अनोळखी मुलीला जर गुलाबाचं फुल दिलं तर राग नाही येईन का? ती सावित्रीची लेक होती. जसं ना गुलाबाचं फुल दिलं तसं त्याने त्याच्या गालावर थापडस मारली. तो बिचारा घरी गेला. एक दिवस विचार केला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीकडे गेला. ताई म्हणे, मी तुला गुलाबाचं फुल दिलं म्हणे, तुला वाईट वाटलं असेल म्हणे, पण मी तुला गुलाबाचं फुल यासाठी दिलं म्हणे, मी बीजेपीच्या कार्यकर्ता होते. ते मुलगी लय हुशार होती. मुलगी म्हणे, दादा म्हणे, मी तुझ्या गालावर थापड मारली म्हणे, तुलाही वाईट वाटलं असेल म्हणे, पण मी तुझ्या गालावर थापड यासाठी मारली म्हणे, माझ्याही काँग्रेसचा प्रचार चले म्हणे, दिल्ला म्हणे पण जाऊन. अरे तरुणांनो, मराठ्याला देशासाठी मरा, फालतूच्या 65 गोष्टीसाठी मरू नका. जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं, पर्वतन से खूबसूरत सनम नहीं होता. जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं, पर्वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिपट कर मरे है कोई, पर तिरंगों से खूबसूरत कफन नहीं होता. अरे बाबा दादा कडक तरुण आवाहन करतात, तू बाला दिल दिले बरोबर बोलता येत नव्हतं आणि त्याचं लग्न काही जुळतच नव्हतं. त्याचे वडील म्हणे, बापू म्हणे, आपण 4-5 पोरी पाहिल्या म्हणे, पण त्या पोरीला काही तू पसंतच आली नाही म्हणे, कारण की तू तोतडा आहे म्हणे. आता आपण जिथं पोरगी पाहिल्या जाणार म्हणे, तिथं अजिबात तू बोलायचं नाही म्हणे. 4-5 लोक घेऊन पोरीच्या घरी पोरगी पाहिले गेले. पोरीने पहिले गरमागरम नाश्ता आणला. सर्वांना नाश्ता दिला, सर्वांनी नाश्ता खाल्ला. दुसऱ्या वेळेस चहा आणला, सर्वांना चहा दिला. मुलाला चहा देता देता तो मुलाच्या हातावरच सडला. चहा होता गरम आणि मुलगा होता तोतडा. जसा चहा सडला तसाच म्हणे, गलमाई 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 गलमाई. मुलगी त्याच्यापेक्षा डबल तोतडी होती जी. मुलगी म्हणे, पांतत्या गलमत फुतू फुतू पेन. काही काही समाजात हुंडा घेतल्या जातात. बरं, आपल्या देशामध्ये ढोंगी साधू ढोंगी महाराज जास्त पैदा होऊन गेले आणि या ढोंगी साधू ढोंगी महाराजांच्या मागे जास्त महिला लागले. लागा बरं पाया, पुत्र होती भाऊ, तुम्ही लागा पाया. सौभाग्यवती मरो तुझ्या पतीन तू लाग माया हाती. सत्यानाश केला ढोंगी साधू महाराजांना. बरे, मी एका गावामध्ये एका महाराजांना बिना अग्नीचा होम पेटवून दाखवला.
मी तुम्हाला बिना अग्नीचा होम पेटवून दाखवते. हे नारळाची बुची आहे, याच्यावर आपण तूप टाकणार. याच्यावर आपण तूप टाकणार. चल सर बाबू बाजूला बाजूला ठेवून द्या तिकडे ताट. यानंतर मी तुमच्या समोर दुसरा प्रयोग सादर करतो. ही मेणबत्ती आहे, हिला आपण पेटवणार आहोत. माझी द्या बरं कोणा. दुसरा प्रयोग सादर करतो. हा खाली भरणा आहे, याच्यात आपण कागद पेटून टाकणार. याला आपण पेटवलं आहे.
करतात आणि तो नारळाचा बुचवाला प्रयोग आहे तो एक सायन्सचा प्रयोग आहे आणि हा भरण्यातला प्रयोग आहे तो पण एक सायन्सचा प्रयोग आहे. ह्या भरण्यामध्ये आपण एक गिलास फिट केलाय आणि त्याला एमसील पॅक केलाय आणि त्याच्या मधोमध एक छिद्र पाडलेलं आहे. ज्या दिवशी आमचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आम्ही दिवसभर त्या भरण्याला भरत असतो आणि मग ते फुल भरल्यानंतर त्याचं पाणी मी त्या बकेटात टाकते. हवेच्या दाबामुळं ते भरण्यातलं पाणी त्या छिद्रातून ग्लासात येते पुन्हा मी ते बकेटात टाकते. हा एक सायन्सचा प्रयोग आहे. नाही काही काही लोक याला जादू समजतात. प्रत्येकाजवळ काही ना काही कला असते. प्रत्येकाजवळ काही ना काही कला असते. मी एक महिला आहे माझ्याजवळ कला आहे. मी कीर्तन करते ही माझी कला आहे. मी खंजिरे वाजवते ही माझी कला आहे. इथे बसलेल्या महिला आहे यांच्यातही कला आहे. तुम्ही भांडे चांगले घासता ही तुमची कला आहे. तुम्ही कपडे चांगले धुता ही तुमची कला आहे. एकामेकीच्या डोक्यातल्या उवा पायता ही तुमची कला आहे आणि एका रातून एका घराचे 2 घरं करता ही तुमची लीला आहे. कोणता चोपडा मलम वापरते माहित नाही ना जी. बरं मी तुमच्या समोर खंजरीची कला सादर करते. मी तुमच्या समोर तमाशाची ढोलक सादर करते. मी तुमच्या समोर खंजरीची कला सादर करते. तमाशाची ढोलक सादर करते. यानंतर मी तुमच्या समोर गरबा सादर करते. समोर गोंधळ सादर करते. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आहे
तुमच्या समोर सिंगल खंजिरी सादर करते. समोर रेल्वेचा आवाज सादर करतो. रेल्वेचा आवाज. जोरदार गाण्याचा गजर होऊ द्या जानूताईसाठी. सात खंजिऱ्या जर एकत्रित केल्या तर कव्वाली वाजते. मी तुमच्या समोर कव्वाली सादर करते. आदि जवानी पर तरने वाला कल्पचिताएगा. आदि जवानी पर तरने वाला कल्पचिताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. आज जवानी पर रहने वाला कल्प जलाएगा. आज जवानी पर रहने वाला कल्प जलाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. मला सांगा, कीर्तन चालू देऊ का बंद करू? कीर्तन चालूच देऊ. 12:30 होत आहे ना.